नमस्कार. आज आपण पंचकर्माविषयी थोडंसं जाणून घेऊयात. लास्ट सेशनमध्ये मी तुम्हाला थोडंसं त्याची एक बेसिक माहिती दिली होती. आज थोडंसं इलॅबोरेटिव्ह इन्फॉर्मेशन शेअर करू इच्छिते. सो सगळ्यात आधी आपण वमनाविषयी जाणून घेऊयात. सो वमन म्हणजे उलटीद्वारे दोष शरीरातून बाहेर काढणे. सगळ्यात पहिले बऱ्याच लोकांना भ्रांती असते की आम्हाला साधी उलटी पण होते, मग त्याच्याने दोष नाही निघत का? किंवा काही योगिक क्रिया ज्या असतात त्याच्यामध्ये धौती नावाची एक क्रिया असते की जी दररोज करायची असते. पाणी पिऊन त्याला बाहेर काढायचं असतं. सो त्याला पण वमनच म्हटलं जातं किंवा धौती म्हटलं जातं. परंतु त्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे तो आज मी थोडा स्पष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. योगिक क्रिया ज्या असतात त्या नित्य करायच्या गोष्टी आहेत आणि त्याच्यात आणि याच्यात बेसिक फरक हा आहे की त्याच्यामध्ये आपण नित्य साचणारे दोष बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो योगिक क्रियांमध्ये, जे थोडे सुपरफिशियल लेवलला असतात. पण ते दररोजच्या दररोज शुद्ध झाले की आपण लॉंग टर्म एक हेल्दी लाईफ जगू शकतो. आपल्याला साधी जी उलटी होते तो शरीराचा एक रिफ्लेक्स असतो शरीरातल्या दोषांना बाहेर काढण्यासाठी. आणि जी आपण थेरपेटिक MSS किंवा एका काळजीपूर्वक वातावरणामध्ये आपण जी उलटी किंवा वमन घडवून आणतो, सो त्याचा उद्देश आहे की शरीरामध्ये जमलेले जे दोष आहेत ते संपूर्णपणे वमन म्हणजे तोंडाद्वारे ते बाहेर आणावेत. सो पॅरिस्टॅल्सिसच्या अपोजिट क्रिया करून आणून उलटी इंड्यूस केली जाते, MSS इंड्यूस केलं जातं आणि सगळे दोष बाहेर टाकले जातात. सो याच्यामध्ये स्टेप 1 इज दॅट तुम्हाला स्नेहन करायचं असतं, म्हणजे तूप प्यायचं असतं. आता तुपाचं तुमच्या आरोग्याच्या कंडिशननुसार कोणतं तूप प्यायचं हे ठरवलं जातं. काही वेळेला तुम्हाला रक्तविकारांमुळे वमन करवलं जातं, काही वेळेला पिंपल्स खूप असतील किंवा PCOD सारखी कंडिशन असेल आणि कफवृद्धी असेल, अशा कंडिशनमध्ये पण वमन केलं जातं. काहींना दम्याचा त्रास असतो, काही वेळेला काही हृदरोगांमध्ये पण वमन सांगितलेलं असतं. सो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विकारांमध्ये वमनाचा प्रयोग केला जातो आणि त्यानुसार आपल्याला कोणतं तूप प्यायचं आहे, कोणतं औषधी तूप प्यायचं आहे ते वैद्य तुम्हाला सांगतात. सो जनरली 3 दिवस, 5 दिवस किंवा 7 दिवसांपर्यंत तुम्हाला तूप प्यायचं असतं. बऱ्याचदा वाढत्या क्रमाने असतं, 20, 50, 75, 100, 200. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार त्याला किती तूप प्यायला लागेल याची मात्रा आणि दिवस हे वेगवेगळे असतात. सम्यक स्निग्ध लक्षण मिळाले म्हणजे त्या व्यक्तीमध्ये संपूर्णपणे ते स्नेह जमा झाले, हे जेव्हा आम्हाला काही लक्षणं असतात ती दिसली, किंवा आपण स्नेहन स्टॉप करतो किंवा तूप प्यायचं स्टॉप करतो. जेव्हा आपण स्नेहन करतो किंवा तूप पितो त्यावेळेला शरीरातले दोष वाढलेले असतात आणि ते मुद्दाम ते वाढवले गेले असतात की जेणेकरून सगळे दोष पोटामध्ये जमा होतील, कोष्ठामध्ये जमा होतील. कारण शरीराची ती एक रिॲक्शन असते की सगळे आता बाबा इतकं सगळं मला स्ट्रेस झालं आहे की आता सगळे दोष पोटात आणतो, त्यामुळे सगळे दोष त्या कोष्ठात जमा होतात. त्यानंतर जेव्हा स्नेहविराम असतो की आता उद्यापासून मला स्नेह नाही प्यायचा, तूप नाही प्यायचं आहे, त्यावेळेला माझ्या पूर्ण शरीराला अभ्यंग म्हणजे पूर्ण बॉडीला मसाज आणि स्टीम असते. सो मसाज आणि स्टीमने काय होतं की जे चिकटलेले कुठेही दोष असतात ते पुन्हा कोष्ठात यायला मदत होते, म्हणजे पोटात यायला मदत होते. इन शॉर्ट बेसिकली कोष्ठ ही खूप मोठी डेफिनेशन आणि परिभाषा आहे. कोणत्याही पोकळ जागेला, शरीरातल्या पोकळ जागेला कोष्ठ म्हटलं गेले. स्पेसिफिकली महास्त्रोतस म्हणजे जे काय त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम पूर्ण येते त्याला कोष्ठ म्हटलं गेले काही ठिकाणी. काही वैद्य त्याची परिभाषा अशी करतात की इव्हन तुमच्या कॅपिलरीजमधली पण व्हॅक्यूम जी आहे ती पण तुमची कोष्ठ मानलं गेलं आहे. म्हणजे बेसिकली अर्थ असा किंवा इन सिम्पल लँग्वेज, सेल्युलर लेव्हलमधले जे टॉक्सिन्स आहेत ते एक्सचेंज होऊन तुमच्या व्हॅक्यूममध्ये येतात आणि त्या व्हॅक्यूममधून मग ते आपल्याला वमनाद्वारे बाहेर टाकायचे असतात. ओके. सो त्या ओपन स्पेसमध्ये जे सगळे आता दोष आलेले आहेत, जमा झालेले आहेत आणि उत्क्लेशित झाले आहेत, त्यांना अजून जास्त उत्क्लेशित किंवा अजून त्याला उतू जाऊ द्यायचं असतं आणि त्यासाठी ते आहार आपण आदल्या दिवशी त्यांना देतो. दुसऱ्या दिवशी मात्र आहार अगदी मायनर असतो. आता मायनर आहार म्हणजे काय की सकाळी वमनाचा जो काल असतो थोडा सकाळी सांगितला गेला आहे कफकालामध्ये, तर त्यावेळेला आपण थोडंसं खीर देतो पेशंटला किंवा दूध देतो थोडंसं पोटात काहीतरी असण्यासाठी. त्यानंतर संपूर्ण पेशंटचं सर्वांग स्नेहसंवेदन परत केलं जातं, पूर्ण बॉडीला मसाज स्टीम केली जाते. त्यानंतर तुमचं मदनफल फांट किंवा ज्या वामक द्रव्याने तुमचं वमन करायचं असेल ते वमनाचं इनिशियल एक छोटं चाटण किंवा काढा असतो जो तुम्हाला दिला जातो आणि त्यानंतर काढा प्यायला लागतो.
त्याच्यात ऑप्शन्स असतात. आता पेशंटच्या प्रकृतीनुसार आणि कंडिशननुसार दूध वापरायचं, का उसाचा रस वापरायचा की काढा वापरायचा किंवा अजून काही दुसरं वापरायचं, तर हे वैद्य वेळेवर डिसाईड करत असतो. आणि किती मात्रेत द्यायचं ते पण वैद्याला ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे, त्या डॉक्टरला ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे. वमन करताना पेशंटचे व्हायटल आम्ही घेत असतो. तुमचे BP, बाकीचे जे पॅरामीटर्स असतात, व्हायटल्स असतात, ते वेळोवेळी घेतले जातात. वमन करताना मात्र पेशंटचं जास्ती कोऑपरेशन आणि बल लागतं, की आता बाबा मला हे पूर्ण प्यायचं आहे आणि हे प्यायल्याशिवाय हे बाहेर निघणार नाही आहे दोष. ही मनाची जी तयारी असते ती खूप जास्ती महत्त्वाची आहे. मनामध्ये पेशंटचं कोऑपरेशन जास्ती अपेक्षित असतं. एक ड्रम असतो समोर ठेवलेला, सो दॅट वी कॅन काउंट की किती बाहेर आलं आहे, आणि देताना पण काउंट केलेलं असतं की किती दिलं आहे प्यायला. सो कंटिन्यू ते प्यावं लागतं आणि ते बाहेर काढावं लागतं. उलटी इंड्यूस केली जाते आणि ते सगळं बाहेर येतात दोष. सो दिस इज वमन प्रक्रिया. विरेचनाविषयी आपण आता नेक्स्ट पार्टमध्ये जाणून घेऊयात. तोपर्यंत नमस्कार.